वडिलाचं नाव वेगळं, मुलाचं नाव वेगळं, पत्ते वेगळे-वेगळे आहेत. याच्यावरून स्पष्टपणे दिसतं की व्होटर लिस्ट ह्या शुद्ध नाहीत. त्याच्यावर निवडणुका घेणं हे घातक आहे. निवडणुका ही लोकशाहीमधली सर्वात मोठी प्रक्रिया आहे. लोकांच्या इच्छेचं सरकार हे आलं पाहिजे. ती प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. यासाठी सर्वपक्षीय आमची जी प्रतिनिधी मंडळ जे आहे ते आज निवडणूक आयोगाला भेटणार आहोत आम्ही. SSR केलं पाहिजे. स्पेशल समरी रिव्हिजन जे आहे ते झालं पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये डिडुप्लिकेशन सॉफ्टवेअर वापरून शॉर्ट समरी जी आहे ती शॉर्ट समरी करून सगळ्या नावं जे आहेत दुबार नावं असतील, डुप्लिकेशन असेल, ॲड्रेस बरोबर नसतील, मृत व्यक्ती असतील किंवा फॉर्म नंबर 6 मध्ये 100 वर्षाचा व्यक्ती कसा असू शकतो, एका घरामध्ये 200, 250, 300 लोक कसे राहू शकतात, या सगळ्या डिस्क्रिपन्सीज ज्या आहेत त्या दूर केल्या पाहिजे. अशा पद्धतीची विनंती, असं मेमोरंडम आम्ही सगळे लोक जे आहेत ते आज निवडणूक आयोगाकडे घेऊन चाललो आहे. सर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. एकीकडे त्या उद्या किंवा परवा 2 दिवसात त्याची घोषणा होईल अशी चर्चा आहे. असं असताना आता तुमच्या मुद्द्याला इलेक्शन कमिशनकडनं कशा पद्धतीने रिस्पॉन्स दिला जाईल किंवा अपेक्षा काय आहेत तुम्हाला? हे बघा, कुठल्या तारखेची मर्यादा ही शुद्ध निवडणुकीसाठी लोकांच्या इच्छेचं सरकार येण्यासाठी काय असू शकते का? आम्ही शॉर्ट समरी म्हणतो आहे ना, ती करायला पाहिजे. टेक्नॉलॉजी आहे, टेक इंडिया आहे ना हा, तर तुम्ही डिडुप्लिकेशन सॉफ्टवेअर वापरून ते करू शकता. निवडणुका ह्या निष्पक्ष झाल्या पाहिजे, लोकांच्या मनातलं सरकार आलं पाहिजे, अशा पद्धतीनं कराव्या. आणि ते त्याच्या सूचना ज्या आहे त्या आम्ही आता निवडणूक आयोगाला करायला जातोय. थँक्यू. तुम्ही दिल्लीत आलात आणि बरोबरच काँग्रेस पण तिथे आहे, तर काय युती पुढे कंटिन्यू होणार आहे का? युती होणार आहे का? युतीच्या संदर्भामधली जी काही घोषणा करायची असेल, जे काय असेल त्या बाबतीमध्ये सन्माननीय राज ठाकरे साहेब हेच त्याचा निर्णय घेऊ शकतात. आम्ही आज इलेक्शन कमिशनला भेटायला आलेलो आहोत आणि इलेक्शन कमिशनर, चीफ इलेक्शन कमिशनर आणि इतर 2 इलेक्शन कमिशनर यांना भेटून जी काही आमची मागणी आहे की संपूर्ण ज्या याद्या आहेत त्या शुद्धी होऊन त्याचं निष्पक्षपणे त्यांची चाचपणी झाली पाहिजेत आणि निवडणूक तुम्ही घ्यायला आम्हाला काय हरकत नाही. परंतु आमचं ऑब्जेक्शन आहे, आता मोर्चातून आला त्या मोर्चामध्ये आपण जर पाहिलं तर बरेचसे पुराव्यानिशी गोष्ट आम्ही दिलेल्या आहेत. लोकशाही मार्गाने आम्ही इलेक्शन कमिशनला 2 वेळा भेटलो. मुंबईच्या इथे बसणारे सन्माननीय दिनेश वाघमारे आणि सन्मान चोकलिंगम या दोघांना वेगवेगळे भेटलो. त्याच्यानंतर आम्ही एकत्रितपणे भेटलो. त्याच्यानंतर आम्ही निवेदनं दिलीच त्यावेळेला. त्याच्यानंतर पुन्हा मोर्चाही काढला. म्हणजे संविधानाच्या याच्याप्रमाणे लोकशाही मार्गाने आम्ही सगळे गोष्टी केलेल्या आहेत. आणि आता इलेक्शन कमिशनर जे आहेत, केंद्रीय निवडणूक आयोग, त्यांनाही आम्ही भेटतोय आणि त्यांना आम्ही विनंती करतो की जोपर्यंत तुम्ही संपूर्ण याद्या व्यवस्थित होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. बिलकुल आमची भूमिका ती स्पष्टपणे आहे आणि त्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत. कारण काय कसं आहे, इंटर असेंब्ली, इंटर डिस्ट्रिक्ट याच्यामध्ये आणि इंटर स्टेट अशा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये गोंधळ आहे आणि तो बऱ्याच गोष्टी आम्ही निदर्शन आणून दिले आहेत, त्याचे प्रूफ पण दिलेले आहेत. साहेब, एक प्रश्न असा आहे की भाजपने काल आरोप केला की मुस्लिम मतदारांची दुबार नावं असली तर त्याकडे दुर्लक्ष होतं. मला साधं कळत नाही. आम्ही ज्या याद्या दिल्या त्या याद्यामध्ये सर्वच इथं कुठल्या धर्माचा विषय येत आहे, हिंदू, मुसलमान, कुठली जात, कुठली पोटजात, तो विषय येत नाही. याद्या शुद्ध करायच्या म्हणजे सगळ्या त्याच्यात कुठलेही मतदार असतील ते डुप्लिकेशन त्याचं असेल तर ते सगळं साफ करून घ्यायला. आता ते आम्ही काल उद्धव ठाकरे साहेब बोलले त्याप्रमाणे आम्ही आशिष शेलारांचे आभारी आहोत की त्यांनी कबुली एक प्रकारे आता दिलेली आहे म्हणून. थँक्यू सर.